विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 8वा लेसन गेटिंग रेडी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचे वाचन करूया व त्यावर आधारित संपूर्ण स्वाध्याय सोडवूया. क्वेश्चन ए, लेट्स टॉक. चला बोलूया. इथे आपल्याला एक आई व तिचा मुलगा यांच्यातील संभाषण दिलेले आहे, म्हणजेच कन्व्हर्सेशन दिलेले आहे. ते आपण समजून घेऊया, म्हणजे इंग्रजीतून बोलणे किती सोपे असते हे आपल्या देखील लक्षात येईल. सुरू करूया. मदर सेड, शंतनू, इट्स टाइम टू गेट रेडी फॉर स्कूल. शंतनू सेड, येस मम्मी. म्हणजे शंतनूची आई म्हणाली, शंतनू, ही वेळ शाळेसाठी तयार होण्याची आहे. तर तो म्हणतो, हो आई. मदर सेड, फर्स्ट कोम्ब युअर हेअर. शंतनू सेड, येस, आय एम गेटिंग रेडी. आई म्हणते, अगोदर तुझे केस विंचर. शंतनू म्हणतो, हो, मी तयार होतच आहे. मदर सेड, नाऊ बटन अप युअर शर्ट प्रॉपरली. शंतनू सेड, ओके मम्मी. म्हणजे आई म्हणाली, तुझ्या शर्टची बटणं व्यवस्थित लाव. तर शंतनू म्हणतो, ओके आई. मदर सेड, गुड, टाय युअर शू लेसेस नीटली. शंतनू सेड, येस, आय एम टाईंग माय शू लेसेस. म्हणजे आई म्हणते, आता तुझ्या शूजच्या लेस व्यवस्थित बांध. तर शंतनू म्हणतो, हो, मी माझ्या शूजच्या लेस नीट बांधत आहे. मदर सेड, व्हेरी गुड शंतनू. शंतनू सेड, थँक्यू मम्मी, बाय. म्हणजे आई म्हणते, खूप छान शंतनू. तर शंतनू म्हणतो, थँक्यू आई, म्हणजे धन्यवाद, बाय. आणि तो तिला बाय करून शाळेसाठी निघतो. असे हे आई व मुलाचे छोटेसे संभाषण आहे, जे आपण आताच पाहिले. आता आपण या पाठामध्ये दिलेला स्वाध्याय सोडवूया. क्वेश्चन बी, लुक ॲट द पिक्चर, ॲड ING अँड मेक अ न्यू वर्ड. म्हणजे चित्राकडे पहा, या चित्राला ING असे जोडा आणि नवीन शब्द तयार करा. इथे दिलेले उदाहरण पहा. ब्रश दिलेला आहे आणि त्यापुढे ING लिहिले आहे आणि पुढे ब्रशचे स्पेलिंग लिहून त्याला ING जोडून ब्रशिंग असा कृतीयुक्त शब्द तयार केला आहे. असेच आपल्याला उरलेले शब्द देखील तयार करायचे आहेत. पुढे पहा, बॅट आहे, याला ING जोडायचे, म्हणजे स्पेलिंग काय तयार होईल, बॅट प्लस ING इज बॅटिंग. त्यानंतर पुढे पहा, शॉप प्लस ING इज शॉपिंग. आयर्न प्लस ING आयर्निंग. पेंट प्लस ING पेंटिंग. अशा प्रकारे आपण चित्रांना ING हा शब्द जोडून एक कृतीयुक्त शब्द तयार केला आहे. क्वेश्चन सी, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत, ज्या सर्वांमध्ये शेवटी ING दिलेले आहे किंवा ING जोडलेले आहे. या शब्दांचे आपण वाचन करूया. कटिंग, ड्रॉइंग, हेल्पिंग, प्लेइंग, टॉकिंग, क्लीनिंग, स्लीपिंग, कलरिंग, कुकिंग, स्टडिंग, लर्निंग, स्वीपिंग. तुमच्या हे लक्षात आले असेल की हे सर्व शब्द कृतीयुक्त आहेत, म्हणजेच ॲक्शन वर्ड्स आहेत आणि येथे प्रत्येक ॲक्शनला ING जोडून नवीन शब्द तयार झालेला आहे. क्वेश्चन डी, नेम द ॲक्शन्स अँड नंबर देम इन प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे या कृतींना नावे द्या आणि त्यांचा योग्य क्रम लावा. या चित्रांमध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर एक मुलगा शाळेसाठी तयार होत आहे व त्यासाठी करत असणाऱ्या वेगवेगळ्या कृती इथे आपल्याला चित्रांमधून दाखवल्या आहेत. ही चित्रे पहा. यामध्ये एक मुलगा कपडे घालत आहे, दुसऱ्या चित्रामध्ये तो झोपेतून उठला आहे, त्या पुढील चित्रामध्ये तो नाश्ता करत आहे, त्या खालील चित्रामध्ये तो दात घासत आहे,
त्या पुढील चित्रामध्ये तो शाळेसाठी निघाला आहे व इथे दिलेल्या चित्रामध्ये तो अंघोळ करत आहे. तर या चित्रांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. इथे पहिले चित्र कोणते येईल? मुलगा झोपेतून उठल्याचे. त्याला आपण नाव देऊया वेकिंग अप. नंतर तो काय करेल? तर तो दात घासेल. म्हणून आपण या चित्राला ब्रशिंग टीथ असे नाव देऊन दुसरा क्रमांक देऊया. त्यानंतर तो अंघोळ करेल. इथे आपण ज्या चित्रात मुलगा अंघोळ करत आहे त्या चित्राला 3 नंबर देऊन टेकिंग अ बाथ असे नाव देऊया. ज्या चित्रामध्ये तो शाळेचे कपडे घालत आहे त्या चित्राला आपण 4था क्रमांक देऊया व याला नाव देऊया पुटिंग ऑन क्लोथ्स. त्यानंतर तो नाश्ता करेल. ज्या चित्रामध्ये तो नाश्ता करत आहे त्या चित्राला आपण इटिंग ब्रेकफास्ट असे नाव देऊया व या चित्राला क्रमांक देऊया 5. व शेवटचे चित्र ज्यामध्ये तो तयार होऊन शाळेसाठी निघाला आहे याला आपण 6वा क्रमांक देऊन नाव देऊया गोइंग टू स्कूल. क्वेश्चन ई. ऑब्झर्व अँड शेअर द डेली चॉर्स ऑफ युअर मदर विथ युअर फ्रेंड्स. म्हणजे निरीक्षण करा व तुमची आई दररोज कोणकोणती कामे करते हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. याचे उत्तर आपल्याला असे सांगता येईल. माय मदर डज मेनी चॉर्स एव्हरी डे टू लुक आफ्टर आवर फॅमिली. शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे ती दररोज सकाळी लवकर उठते. शी प्रिपेअर्स डिलिशियस ब्रेकफास्ट अँड लंच फॉर अस. ती आमच्यासाठी चवदार नाश्ता आणि जेवण तयार करते. शी क्लीन्स हाऊस अँड वॉशेस द डिशेस. म्हणजे ती घराची स्वच्छता करते, भांडी घासते. शी वॉशेस आवर क्लोथ्स अँड आयर्न देम. ती कपडे धुते व त्यांना इस्त्री करते. शी हेल्प्स मी विथ माय होमवर्क इन द इव्हनिंग. सायंकाळी ती मला माझा घरचा अभ्यास करण्यात मदत करते. या प्रश्नामध्ये चॉर्स हा जो शब्द आला आहे त्याचा अर्थ घरातील कामे असा होतो. क्वेश्चन एफ. राईट अ सिम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर मदर. म्हणजे तुम्ही व तुमची आई यांच्यातील एखादे छोटेसे संभाषण लिहा. इथे एक छोटेसे साधे संभाषण मी तुम्हाला लिहून देत आहे, ते तुम्ही लिहून घ्या. यू सेड गुड मॉर्निंग मदर. मदर सेड गुड मॉर्निंग डिअर. डिड यू स्लीप वेल. म्हणजे तुम्ही तुमच्या आईला म्हणता गुड मॉर्निंग आई. आई म्हणते गुड मॉर्निंग बाळा, तुला झोप आली का. यू सेड येस आय डीड. व्हॉट इज फॉर ब्रेकफास्ट टुडे. म्हणजे तुम्ही म्हणता हो आली. आज नाश्त्यामध्ये काय आहे. मदर सेड आय एम मेकिंग युअर फेवरेट पोहे अँड मिल्क. मग आई म्हणते मी आज तुझ्या आवडीचे पोहे आणि दूध बनवत आहे. यू सेड वाव थँक यू मॉम. कॅन आय हेल्प यू विथ एनिथिंग. मग तुम्ही आईला म्हणता वा आई किती छान, मी तुझी काही मदत करू का. मदर सेड दॅट इज सो स्वीट ऑफ यू. प्लीज सेट द प्लेट्स ऑन द टेबल. आई म्हणते किती छान, तेवढ्या प्लेट टेबलवर ठेवतोस का किंवा ठेवतेस का. यू सेड शुअर मॉम आय विल डू इट राईट अवे. लगेच तुम्ही म्हणता हो आई मी आता लगेच ठेवतो. या संभाषणामध्ये तुम्ही यू या शब्दाच्या जागी तुमचे नाव लिहू शकता. मदर या शब्दाच्या जागी तुम्ही आई असा शब्द लिहू शकता व संभाषण सुरू असताना देखील मदर या शब्दाऐवजी तुम्ही आई या शब्दाचा वापर करू शकता. तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 3च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 8वा लेसन गेटिंग रेडी पाहिला. या पाठाचे आपण वाचन केले व त्यावर आधारित स्वाध्याय देखील सोडवलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.